आपल्या घरी आपल्या महिलांना एक संदेश द्या, सूचना द्या. आपण घरी नसताना कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीला, अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने घरात घेऊ नका. घरात घेतल्यानंतर आपल्याबाबतही असा एखादा चोरीचा अथवा काही विचित्र प्रकार हा होऊ शकतो, हे तितकेच खरे. सध्या मांडोगण फराटा येथे व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जण हे येत आहेत, तरी उत्तर प्रदेश येथील शिक्रापूर येथे 11 ते 12 जण हे आलेले असून ते साडी विक्रीचा व ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय करत आहेत. आणि या माध्यमातून ते व्यवसायाच्या निमित्ताने महिलांच्या व आपल्या भागातील, आपल्या गावातील लोकांच्या घरामध्ये एकटी महिला असल्यावर अनुचित प्रकार हा नक्की घडू शकतो, हे अतिशय महत्त्वाचे काळजी घेणारे आहे. तरी आपल्या भागात सध्या वडगाव रासा येथे दिवसाढवळ्या काही दुकानदारांचे सोने ओढून नेलेले आहे पाणी घेण्याच्या निमित्ताने. तसेच आपल्या गावामध्ये काहींचे डाग हिसकून घेऊन गेलेले आहेत. अशा दिवसाढवळ्या चोऱ्याचे प्रकार वाढत आहेत. आणि तसे पाहता यांची कोणतीही ओळख ही आपल्या एकाही नागरिकाकडे अथवा ज्यांच्या घरी आलेले आहेत ते साधा अशा लोकांचा फोटोसुद्धा काढत नाहीत. आज एवढे मोठे सोशल मीडिया आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये 4-4, 6-6 मोबाईल असतानासुद्धा एकही सदस्य आपल्या कुटुंबातील अशा अनोळखी व्यक्तीचा फोटो हा काढत नाही. आपल्या घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीचे फोटो हे काढल्यास नक्कीच आपल्याकडे मोबाईलमध्ये असणारा फोटो हा त्याने गावात, आपल्या भागात, गल्लीत, शेजारी अथवा कोणाची फसवणूक केल्यास तो आज आपल्या किती कामाला येऊ शकतो आपल्या भागातल्या नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या, हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसे पाहता आज असा एक भयंकर प्रकार निदर्शनास आला. एक समीर नावाचा उत्तर प्रदेश येथील एक मुलगा आला. त्याने 4 साडी 2000 रुपयाला, आणि जर त्या साड्यामध्ये लकी ड्रॉची पद्धत होती, जर काहीच नाही लागलं तर 4 साड्या तुम्हाला फ्री, पैसे नाही काही नाही, मोफत असं सांगितल्यानंतर त्याच्याकडे ज्या साड्या होत्या त्या प्रत्येक साडीमध्ये मोबाईल हा लागणारा असं होतं. म्हणजे त्याच्या मालकाने प्रत्येक साडीत एक मोबाईल टाकला होता. त्या मोबाईल जर लागला तर 2 साड्या आणि 1 मोबाईल असा 1500 रुपये आपण त्यांना द्यायचे. म्हणजेच त्या साड्या 2 साड्या 400 रुपयाच्या आणि मोबाईल 500 रुपयाला कुठेही मिळतो, साधा मोबाईल. 5 आणि 4 9 म्हणजे त्याचा 600 रुपये हा एका घरी इन्कम होता. त्याहीपेक्षा असे लोक आपली कोणतीही ओळख देत नाहीत. ग्रामपंचायत असो, पोलीस स्टेशन असो, अशा ठिकाणी आपली ओळख ही ते देण्याचं टाळतात. जेणेकरून जर एखादी घटना घडली, एखाद्या घरी जर एकटी महिला असेल तर ते साडी घेण्याच्या बहाण्याने हे लोक ते घर साफ करू शकतात, घरातले सर्व दागदागिने घेऊन पलायन करू शकतात. आणि पलायन केल्यानंतर मात्र प्रश्न उपस्थित राहतो ते कोणी केला. त्यावेळेस मात्र आपल्या एकाकडे फोटो नसतो अथवा त्याचं आपण कधी कोणा ओळखपत्र पाहत नाही, अथवा हे लोक ग्रामपंचायत, पोलीस स्टेशनला कळवतही नाहीत. त्याचं कारणही अतिशय महत्त्वाचं आहे की यांना क्राईम करणं अगदी सोपं होतं. आणि कायदेशीर तुमची जर ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस मात्र आपल्याला प्रथमतः पोलीस चौकीमध्ये तक्रार द्यायला गेल्यानंतर विचारणा होत असते की त्याचा फोटो तरी आहे का, अथवा आधार कार्ड काय आपण पाहिलं का, घेतली का एखादी झेरॉक्स प्रत. तर सजग नागरिक व आपण एक जागरूक नागरिक म्हणून महिला असो, आज खूप काही प्रमाणात महिला शिकलेल्या आहेत. अशा आता पूर्वीसारख्या अंगठे बहादूर नाही की म्हणता येतं ते अशिक्षित आहे. परंतु आज प्रत्येक घरामध्ये 4-4, 6-6 मोबाईल असताना आपण जर अशा परप्रांतीय अथवा अनोळखी व्यक्तीचा एक साधा फोटो जर घेऊ शकलो नाही तर किती दुर्दैवाची बाब आहे. घटना घडल्यानंतर मग आपल्याला पश्चाताप करावा लागतो. याचा विचार करून आपण सजग व जागरूक कधी होणार आहात हे तितकेच महत्त्वाचे. आज मांडोगण फराटा येथे एका घरी तो समीर हा साडी देण्याच्या निमित्ताने आल्यानंतर मी योगायोगाने माझा संपर्क आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने त्या महिलेशी तो सांगत होता ही अशी योजना आहे, ती ही लकी ड्रॉ आहे, ते अमकं तमकं, त्याच्यामध्ये हे मिळणार ते मिळणार. आणि ते पाहिल्यानंतर मग मी त्याला बोललो की तुझ्याकडे तर 6 साड्या आहेत, 6 साड्यामध्ये जर नाही लागलं तर. त्यावेळेस त्यांनी मला एक खूप गंभीर बाब दाखवली त्याच्या मोबाईलमध्ये की आपल्या शिरूर तालुक्यातील मांडोगण फराटामधील काही शेजारच्या गावातील अनेक तरुण 16, 18, 20 वर्षाच्या बऱ्याच प्रमाणातील मुलींचे, तरुण महिलांचे हे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये 1000 ते 1500 होते. आणि काही मध्यम महिला
वयस्कर महिलांचे तो फोटो घेत नव्हता, हे विशेष. आणि त्याचा मोबाईल हाताळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या गावातील, त्यानंतर शेजारच्या गावातील आणि महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांचे 1,500 ते 2,000 तरुणींचे फोटो हे त्याच्या मोबाईलमध्ये होते. त्याला त्यावेळेस विचारल्यानंतर तो प्रत्येक महिलेला असं दाखवायचा, हे पहा ह्या महिलांनी एवढ्या साड्या घेतलेल्या आहेत, तेवढ्या साड्या घेतलेल्या आहेत, आपला एक फोटो द्या. आणि तरुण मुली महिला ह्या देत असतात. तर सध्या आपण पाहतो इंस्टाग्राम, फेसबुकवरती महिलांचे चेहरे वापरून अश्लील उघडे नागडे व्हिडिओ रील्स बनवल्या जातात आणि त्याला आपल्या भागातील महिलांचे मुलींचे फोटो हे वापरले जाऊ शकतात. याबाबत आपण कधी जागृत होणार आहात हेही तितकेच महत्त्वाचे. आणि त्या रील्सला अथवा त्या फोटोला इतकी मागणी असते की ते किती हजारो लाखोमध्ये त्या रील्सचा बाजार हा फुटतो, रेट होतो आणि ते विकल्याही जातात. त्यावेळेस मात्र आपल्या महिलांचे फोटोचा गैरवापर हा होत असतो. विशेष त्यांच्या मोबाईलमध्ये ते कोणत्याही त्यांच्या उत्तर प्रदेश, बिहार त्या भागातल्या महिलांचे फोटो ते काढत नाहीत. म्हणजे त्यांना त्यांच्या भागातील महिलांचा स्वाभिमान आहे आणि हे परराज्यामध्ये येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय करण्याला कोणाचाही विरोध नसतो. परंतु असे महिलांचे त्या साडी अथवा हे विकण्याच्या बहाण्याने फोटो घेणं हे गैरकृत्य आहे अथवा बेकायदेशीर आहे. आणि आपल्याही महिलांनी असं कोणीही अनोळखी आल्यानंतर फोटो हे काढून देऊ नयेत, हे तितकेच महत्त्वाचं. अन्यथा आपल्याला उद्या पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. पहा ना, आपल्या महिला त्यांना आपले फोटो काढून देतात, परंतु त्याचा एक साधा फोटो आपल्या महिलांकडे आहे का? 1,500 ते 2,000 महिलांनी जवळजवळ फोटो काढून दिल्यात महिलांचे, तरुण मुलींचे. त्यातल्या एकीलाही असं का वाटलं नाही, अरे तू आमचे फोटो घेतो, तुझाही एक फोटो आमच्याकडे राहू दे ना? असं एकही महिला म्हणली नाही. पहा ना किती विशेष. म्हणजे महिला इतक्या आज जागृत असतानाही असं घडणं ही खूप काही चिंता करायला लावणारी गोष्ट आहे. आणि अशातूनच काही क्राईम घडत असतात आणि अशा भयंकर गोष्टी गंभीर बाबी पुढं निदर्शनास येतात. आणि याचा विचार करून महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज व आपला जन आवाज क्राईम न्यूज, मी औदुंबर फटाले व आमची टीम अशा या घटना होऊ नयेत व त्या टाळल्या जावात, त्या होण्या अगोदर एक घेतली जाणारी काळजी यासाठी आम्ही कार्य करत आहोत. आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही जे लकी ड्रॉवाले, कॅच कार्ड करणारे, खुलजा शिमशिम अशा भूलभुलैयामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, हे उत्तर प्रदेशचेच जास्त लोक आम्हाला निदर्शनास आले, तरी आपल्या महाराष्ट्र शासनाची त्या अशा लकी ड्रॉ, कॅच कार्ड करणे याला पूर्णतः बंदी आहे. आणि उत्तर प्रदेश राज्यातल्या या लोकांना या कायद्याबद्दल काय माहिती नसते. आणि आपल्या भागातील महिला असो, पुरुष असो, प्रत्येकाला लकी ड्रॉचं एक आमिष दावलं जातं की मोबाईल निघन, सोनं निघन, यात पैसे निघतील आणि त्याला आपण भुलतो. परंतु ही एक आपली भूलभुलैयाची छोटीशी चूक आपल्याला खूप काही महागात पडू शकते. जर आपलं यांनी स्प्रे मारून, महिलेच्या एकटी महिला असेल, जर स्प्रे मारला आणि अख्खं घर जर साफ केलं, तर आपल्या घरात कसंही असू द्या, कुणाच्या घरात 4, 6, 10, काहींच्या घरात ज्याच्या परिस्थितीनुसार सोनं असतं, काही रोख रक्कम असते, काहींचा व्यवसायानिमित्त पैसे आणलेले असतात. आणि अशा वेळेस मात्र हे लोक आपला हात साफ करून जात असतात, क्राईम करून जातात. त्यावेळेस प्रश्न उभा राहतो, तो कसा आहे, कुणी पाहिला का, त्याचा फोटो आहे का, काय दाखवा. आणि त्यावेळेस आपल्याकडे काही नसल्यास पोलिसांना तपास करणं अगदी मुश्किल होतं. त्यामुळे आपण कमीत कमी आपल्याकडे येणाऱ्या अशा परप्रांतीय अथवा अनोळखी लोकांचे आपण एक फोटो हे अवश्य घेत जा. आपला फोटो द्यायला आपण किती आनंदाने देतो. आपल्याला वाटतं जणू लय एखाद्या फिल्म सिटीमध्ये आपला फोटो जात आहे, परंतु तो फिल्म सिटीमध्ये अथवा कुठेही जात नाही. तो फोटो आपला सेक्स रील बनवायला, उघड्या नागड्या रील बनवायला वापरला जाऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक महिलांचे हे गैरप्रकार आता सध्या आपण इंस्टाग्राम, फेसबुकवरती पाहत आहोत. आणि मग नंतर आपण पश्चाताप करण्यापेक्षा अगोदर ही वेळ येण्यापूर्वीच आपण हे करावं, सजग राहावं, जागृत राहावं. यासाठी हा एक संदेशपर व्हिडिओ व आपल्या माध्यमातून व आपल्या बाबतीत असा एखादा कोणताही क्राईम घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजच्या माध्यमातून आपल्याला एक हा मंगलमय संदेश देण्यात येत आहे. कोणत्याही आपल्या भागातील मांडोगण, फराटा परिसरातील आसपासच्या गावातील सर्व सजग नागरिकांना हा एक संदेश देण्यात येत आहे. आणि नंतर मात्र हा मुलगा सापडेनासे झाला. अनेक महिलांचे फोटो तो जर ते डिलीट केले नसते तर त्याच्या माध्यमातून बराच काही गैरप्रकार निदर्शनास भविष्यात येऊ शकला असता.
हे तितकेच महत्त्वाचे.